मनोज कुमार भारतातील महान कलाकारांपैकी एक, ज्यांना भारत कुमार असंही म्हटलं जातं. मात्र मनोज कुमार यांचं मूळ नाव हरिकिशन गिरी गोस्वामी होतं. सध्याच्या पाकिस्तानातील अबोटाबाद इथं 24 जुलै 1937 रोजी त्यांचा जन्म झाला. 1947 मध्ये देशाची फाळणी झाली आणि ते स्वतंत्र भारतात आले. देशाच्या फाळणीचं दुःख त्यांच्या मनात अखेरपर्यंत होतं. विभाजनानंतर त्यांचं कुटुंब दिल्लीला स्थलांतरित झालं. त्यावेळी त्यांचं वय केवळ 10 वर्षे होतं. त्यांना ललिता नावाची लहान बहीणही होती. तिथल्या रेफ्युजी कॅम्पमध्ये त्यांचं बालपण गेलं. हिंदू कॉलेज इथून त्यांनी पदवी प्राप्त केली. क्रिकेट आणि हॉकीमध्ये त्यांना खूपच रस होता. त्यावेळी आपल्या परिसरात ते खेळाडू म्हणूनही प्रसिद्ध होते. मनोज कुमार हे बहुमुखी प्रतिभेचे धनी होते. त्यांनी अभिनयाबरोबरच दिग्दर्शक, निर्माता, एडिटर म्हणूनही आपला ठसा उमटवला. लहानपणी जुगनू हा चित्रपट पाहून आपणही सिनेसृष्टीत जावं या विचाराने त्यांना झपाटलं. पण बराच काळपर्यंत त्यांनी ही मनीषा कोणाला सांगितली नाही. मात्र आतल्या आत त्यांना मोठा पडदा कायमच खुणावत राहिला. मोठेपणी आपल्या मनातील भावना त्यांनी आपल्या आईवडिलांना सांगितली. त्यांनीही मनोज यांच्या स्वप्नांना बळ द्यायचं ठरवलं आणि 1956 मध्ये ते मुंबईत आले. मुंबईत आल्यावर मात्र त्यांना अतिशय संघर्षात दिवस काढावे लागले. काही काळ ते अगदी रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवरही झोपले, तर अनेक ठिकाणी त्यांना हाकलून देण्यात आलं. त्यांचा अपमान सुद्धा झाला. मात्र हा संघर्ष त्यांना संघर्ष न वाटता प्रवास वाटायचा. आपल्याला जे हवंय ते मिळवण्यासाठी हा काळ पार करावाच लागेल या जिद्दीनं त्यांनी अनेक संकटांना तोंड दिलं. आपणही एक दिवस मोठ्या पडद्यावर दिसू हे त्यांचं स्वप्न अखेरीस पूर्ण झालं. 1957 मध्ये फॅशन या चित्रपटाच्या माध्यमातून ते पडद्यावर झळकले. मात्र यात त्यांची भूमिका अगदी छोटीशीच होती, पण त्यांना मनातून खूप आनंद झाला होता. आता पुढे आणखी खूप मोठा पल्ला गाठायचा असं त्यांच्या मनाने घेतलं. आणखी 2-3 सिनेमांमध्ये सहाय्यक भूमिका केल्यावर पुढच्या 3च वर्षात ते हिरो म्हणून पडद्यावर झळकले. चित्रपट होता कांच की गुडिया. यानंतर मात्र त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. हरियाली और रास्ता, बनारसी ठग, गृहस्थी व कौन थी, गुमनाम, नीलकमल, साजन, बेईमान अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी नायक साकारला. सिनेमा करत असतानाही त्यांच्या मनात मात्र देशाविषयीचं प्रेम कायमच जागृत राहिलं. त्यासाठीच त्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून आपली देशभक्ती मांडली. एकाहून एक सुपरहिट देशभक्तीपर चित्रपट देत त्यांनी प्रेक्षकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केलं. 1965 मध्ये शहीद हा त्यांचा चित्रपट आला. भगतसिंग यांच्या आयुष्यावरील या चित्रपटाने प्रेक्षकांवर गारुड केलं. हा चित्रपट खूप मोठा हिट ठरला. त्या मागोमाग आलेल्या हिमालय की गोदमध्येही त्यांनी अतिशय तडफेची भूमिका केली आणि सिनेमा सुपरहिट झाला. मनोज कुमार यांनी स्वतःला बँकेबल स्टार म्हणून स्थापित केलं. पुढे त्यांनी उपकार चित्रपटापासून दिग्दर्शनातही पाऊल ठेवलं आणि त्यातही ते यशस्वी ठरले. रोटी कपडा और मकान, पूर्व और पश्चिम, क्रांती असे एकाहून एक हिट सिनेमे त्यांनी दिले. या सिनेमांच्या माध्यमातून त्यांनी सामान्यांमध्येही देशभक्तीची निष्ठा, प्रेम अत्यंत तडफेनं जागृत केलं. देशाबद्दलची त्यांच्या मनात असलेली ही भावना पाहून लोक त्यांचा उल्लेख भारत कुमार या नावानेच करू लागले. म्हणजेच हे नाव कोणा एका व्यक्तीने दिलेलं नसून इथल्या सामान्यांनी दिलेलं आहे, इथल्या मातीने दिलेलं आहे, या देशाने दिलेलं आहे. क्रांती हा त्यांचा शेवटचा मोठा हिट ठरलेला सिनेमा. यानंतर त्यांच्या करिअरला उतरती काळ लागली. यानंतर आलेले कलयुग और रामायण, संतोष, क्लर्क, देशवासी हे सिनेमे प्रेक्षकांना फार काही भावले नाहीत आणि सगळेच फ्लॉप ठरलेत. 1995 मध्ये त्यांनी अभिनयातून निवृत्ती घेतली. त्यांचा अभिनेता म्हणून शेवटचा सिनेमा होता मैदान-ए-जंग. 1999 मध्ये त्यांनी आपला मुलगा कुणाल गोस्वामी याला घेऊन जय हिंद हा चित्रपट दिग्दर्शित केला. मात्र सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला आणि यानंतर मग मात्र त्यांनी सिनेमातून कायमचीच निवृत्ती घेतली. याच वर्षी त्यांना लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं. सिनेसृष्टी सोडल्यावर त्यांनी काही काळ राजकारणातही पाऊल ठेवलं होतं. 2004च्या निवडणुकांमध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. दिग्दर्शक म्हणून त्यांनी एकूण 7 चित्रपट केले, तर त्यांनी आपल्या अनेक चित्रपटांचं एडिटिंगही केलं. यात क्रांती, रोटी कपडा और मकान या अत्यंत लोकप्रिय चित्रपटांचाही समावेश आहे. 1972 मध्ये त्यांना बेईमान या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. रोटी कपडा और मकान या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक या फिल्मफेअर पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांना एकूण 7 फिल्मफेअर तर 1 नॅशनल अवॉर्ड मिळालेला आहे. राज कपूर पुरस्कार, किशोर कुमार पुरस्कार या राज्य पुरस्कारांनीही त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. 1992 मध्ये त्यांचा पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला गेला. चित्रपटसृष्टीतील त्यांचं योगदान लक्षात घेऊन 2015 मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. या व्यतिरिक्तही अगणित पुरस्कार त्यांना लाभले आहेत.
2008 पासून मध्य प्रदेश सरकारने त्यांच्या नावाने पुरस्कार द्यायला सुरुवात केली. तत्कालीन मध्य प्रदेश सरकारने त्यांचं नाव भारतरत्न पुरस्कारासाठीही सुचवलं होतं. साईबाबांवर त्यांची प्रचंड श्रद्धा होती. ही श्रद्धा लक्षात घेऊनच शिर्डीच्या साईबाबा संस्थांनी तिथल्या पिंपळवाडी रोडला मनोज कुमार गोस्वामी मार्ग असं नाव दिलं होतं. शशी गोस्वामी यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. गेल्या काही काळापासून ते आजारीच होते, त्यामुळे त्यांना मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये भरती केलं होतं. अखेरीस 4 एप्रिल रोजी वयाच्या 87व्या वर्षी त्यांनी आपला देह ठेवला. भारतीयत्वाचा शोध घेण्याचा त्यांचा प्रयत्न अखेरच्या सिनेमापर्यंत चालू होता. भारतातील महान कलाकारांमध्ये त्यांचं नाव गणलं जातं. आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि इतरांपर्यंतही हा व्हिडिओ पोहोचवा. मनोज कुमार यांचे कोणते चित्रपट आपण पाहिलेत हे आम्हाला नक्की सांगा आणि मनोज कुमार यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळायला हवा होता का याबद्दल आपल्याला काय वाटतं हेही कमेंटद्वारे नक्की सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत नमस्कार.